नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गेले अनेक दिवस आपण लैंगिक समस्येतील मायक्रोपेनिस याबद्दल सखोल माहिती घेत आहोत. खरं तर मायक्रोपेनिसची स्थिती असलेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा भीती किंवा न्यूनगंड दिसून येतो हे आपण पाहिलंय. मात्र मुळात हार्मोन्सची कमतरता असताना मायक्रोपेनिस उद्भवू शकते, गर्भधारणेदरम्यानही उद्भवू शकते आणि बऱ्याचदा हा आजार जेनेटिकसुद्धा असू शकतो. यावर खात्रीशीर उपायही आहेत. मात्र हे नेमके कोणते उपाय आहेत, त्यातील पी-शॉट थेरपी किती फायदेशीर ठरते आणि त्यामुळे मायक्रोपेनिसचा आकार वाढतो का, या विषयांवर आज आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षक हो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मात्र त्याआधी जाणून घेणार आहोत एका सत्य प्रसंगाबद्दल. सरांच्या नेरूळ सेंटरवरील हा प्रसंग आहे. नेरूळ ओपीडीला तिशीतील 2 मित्र आणि 50शीतले एक गृहस्थ आलेले. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते नियमित दर्शक. सर्वप्रथम सरांनी दोन्ही मुलांना प्रश्न केला की नेमके कोणाला दाखवायचे आहे. एका युवकाचा मित्र म्हणाला, सर, एक फार मोठा प्रॉब्लेम आणि काही शंका कुशंका माझ्या मित्राबद्दल तयार झाल्या आहेत आणि त्यामुळे त्याचे लग्न मोडण्याची वेळ आली आहे. म्हणून आम्ही येथे आलो आहोत आणि हे सोबत त्या मुलीचे वडील देखील आले आहेत. पुढे ते म्हणाले की सर्व गावातील लोकांनी देखील आम्हाला सांगितले की कोणतीही मोठी स्टेप घेण्याआधी आता फक्त एकमेव पर्याय जो आहे तो उरला आहे, तो म्हणजे आपल्या साम टीव्हीवर येणारे सुखी जीवनाचा मंत्र देणारे डॉक्टर विजय दहिफळे यांना भेटा. मुलाबद्दल असलेल्या शंका त्यांच्यासमोर मांडा आणि लग्न करायचे की मोडायचे हे त्यांचा सल्ला आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतरच ठरवा. दहिफळे सरांचा निर्णय हा मात्र शेवटचा निर्णय राहील. सरांना आता सर्व बाब लक्षात आली. सरांनी मुलीच्या वडिलांना काय प्रकार आहे हे विचारले. त्यांनी सांगण्यास सुरुवात केली, सर, माझ्या मुलीचे एका वर्षापूर्वी एका मुलाशी लग्न झालं होतं. मुलगी 15 दिवस सासरी राहिली आणि येती जाती या प्रथेप्रमाणे जे तिला माहेरी आणून सोडले ते सासरी न्यायला कुणी आलेच नाही. मुलीला कारण विचारले असता ती म्हणाली की बाबा, तो माणूस फार विक्षिप्त आणि विचित्र आहे आणि त्याच्यासोबत मी आता राहू शकत नाही. वडिलांनी सासरी फोन लावला तर ते म्हणाले की आमचा मुलगा म्हणतो की तिला पाहिलं होतं तेव्हा ती मला आवडली होती, पण आता मात्र ती मला आवडत नाही आणि ती जर परत आली तर मात्र मी फाशी घेईन. मग आम्ही डिवॉर्स घेतला, कारण किमान आमची मुलगी तरी आमच्या इथे सुरक्षित राहील, आमच्या डोळ्यासमोर राहील. आम्ही हिचं दुसरं लग्न जमवलं, पण आता गावातील लोक बोलायला लागले की हा मुलगा आम्हाला माहिती आहे, याचेही हे दुसरे लग्न आहे आणि त्याची पहिली बायको पळून गेली आहे. 15 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला, पसंती ठरली, पण त्यांच्या गावातील एका व्यक्तीने मात्र सांगितले की हा मुलगा जो आहे तो नपुंसक असल्याची, त्यामुळेच त्याची पहिली बायको जी आहे ती पळून गेली होती. हे ऐकल्यावर मी घाबरलो आणि पुन्हा एकदा माझ्या मुलीसोबत असा अतिप्रसंग होऊ नये म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. मुलीचे वडील अगदी गहिवरून गेले आणि बोलू लागले की सर, आता मुलीसोबत काही कमी जास्त झाले तर ती जीव देईल असं म्हणते, म्हणून मी खूप जास्त घाबरलो आहे. तुम्हीच या मुलाचे लैंगिक स्वास्थ्य पहा आणि काय ते फायनल आम्हाला सांगून द्या. सरांनी मुलाला विचारले की बाबा, तुझी बायको नेमकी का पळून गेली. त्यावर तो म्हणाला की सर, ती जरा जास्तच आगाऊ होती आणि तिच्या पहिल्या बॉयफ्रेंडसोबत ती पळून गेली. सरांना लक्षात आले की हे आरोप आणि प्रत्यारोप आता काही थांबणार नाही आहेत. शेवटी सरांनी मुलाचे पूर्ण चेकअप केले. त्यांनी सर्वांना सांगितले की मुलामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही.
तुम्ही आता मला भेटलात त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका. प्रत्येक व्यक्तीला लाईफमध्ये अशी लैंगिक कमजोरी कधीतरी येऊ शकते. त्याला घाबरू नका. सर्वप्रथम ती मान्य करा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सरांनी सर्वांना धीर दिला, काउन्सिलिंग केले आणि गरज पडल्यास मेडिकल थेरपी देऊ शकतो असेही सांगितले. भविष्यात गरज पडल्यास पी-शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. मुलीच्या वडिलांना म्हणाले की तुम्ही असे कोणावरही विश्वास ठेवून लग्न मोडण्याचा विचार करू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरांनी त्यांचे कौतुक देखील केले की तुम्ही या साम टी व्हीच्या शोचा खरा उपयोग करून घेतला आणि मनातील शंका दूर केली आणि काही टोकाची भूमिका घेणं मात्र या ठिकाणी तुम्ही टाळलेलं आहे. तुमच्या अशा वागण्यातून सर्वांना एकच संदेश जातो, तो म्हणजे की लग्नाआधी लैंगिक स्वास्थ्याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक असते. नाहीतर अशा अडचणी निर्माण होतात. आणि सर्वजण यानंतर अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सर्वांनी सरांचे अगदी मनापासून आभार मानले, धन्यवाद मानले. ते म्हणाले की सर तुम्ही आणि साम टी व्हीचा हा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असं बोलून त्यांनी सर्वांनी अगदी समाधान व्यक्त केले. मेडिकल टर्ममध्ये खरं तर या कंडिशनला कंडिशनल सायकोलॉजिकल मिसअंडरस्टँडिंगमुळे होणारे दुष्परिणाम असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर ही अतिशय सामान्य खरं तर बाब आहे. दोघांचंही पहिलं लग्न आणि तिसऱ्या कुणीतरी व्यक्तीने येऊन त्यांच्याबद्दल नाही ते सांगितलं. नक्कीच लैंगिक शिक्षण काळाची गरज, हो, हे रिपीटेड मी नेहमी का सांगतो. आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं, जेव्हा माझ्या ओपीडीमध्ये तुम्ही पाहिलं आता आपल्या ह्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या साम टी व्हीच्या मंचाचा खरं प्रतिथयश मला केव्हा जाणवतं, जेव्हा अशा प्रकारचे हे एक दोन नाही, हे ते एक्झाम्पल झालं. असे 100वर जोडपे आहेत मिसअंडरस्टँडिंग होणारे, लग्न झाल्याबरोबर डिवोर्स होणारे. आणि एकमेव कारण म्हणजे तुम्ही ग्रँटेड पकडता की तुमची मुलं मोठी झाली, म्हणजे त्यांचं लैंगिक आयुष्य त्यांना कळलेलं आहे. पण प्रॅक्टिकली जेव्हा मी पाहतो तर हे कुठे तुम्हाला थांबवायचं असेल तर हे लैंगिक शिक्षण आपल्या मंचाद्वारे देणं आवश्यक आहे. सांगूया आपण. सर्वप्रथम जगभरातील आपल्या या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून अभिनंदन आणि स्वागत आणि कौतुक तुमचं का, क्योंकि एवढ्या उशिरा देखील तुम्ही सर्व मंडळी पूर्ण फॅमिलीसहित जागता, हा शो पाहता. हा नुसता शो नाही, हे एक सामाजिक चळवळ आहे, हे एक प्रकारचं प्रबोधन आहे ज्यामध्ये हाऊ टू लिव्ह द लाईफ, म्हणजे लाईफ कसं जगावं, विवाह म्हणजे काय असतो, किंवा लग्न झाल्यानंतर तुमचं पर्सनल लाईफ काय असायला पाहिजे विचार करा. या ठिकाणी साधा एका व्यक्तीला एक आजार झाला तर त्याला गोळी देऊन नीट करता येतं, पण या ठिकाणी अशा प्रकारची डिस्ट्रॅक्शन जेव्हा होतं त्यावेळेस पूर्ण फॅमिली डिप्रेशनमध्ये जाते आणि त्यातनं बाहेर काढण्यासाठी हे समुपदेशन अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं ही पूर्ण फॅमिली पाहिली, डिस्ट्रॅक्टेड फॅमिली, पण आपण त्यांना यातनं बाहेर काढलं. नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या 022410106010. सर आपल्याला फोन यायला सुरुवात झाली आहे. व्हेरी गुड, खूप छान. म्हणजे तीच आपल्या या कार्यक्रमाची फार मोठी शोभा असते. घेऊया आपण. नक्कीच नक्कीच. नवी मुंबईहून संगीताजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. नमस्कार संगीताजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. हा मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. शिवजयंतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा सर, माझा प्रश्न असा आहे की कोणत्या मेडिसिनमुळे कमजोरी येऊ शकते त्याबद्दल माहिती सांगा. अच्छा, म्हणजे कुठल्या आजाराबद्दल, की समजा डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, कुठलं काही मेडिसिन चालू असेल समजा शुगर. ओके. अच्छा, म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये तुम्ही विचारताय, बरोबर आहे? हो. चला, खूप छान प्रश्न आहे हा. आणि सर्वांना अतिशय रेग्युलरली हा विचार असतं की मी ही गोळी खाल्ली तर मला काही साईड इफेक्ट होईल का. देऊया त्याचं उत्तर तुम्हाला. पहा, मेडिसिनल साईड इफेक्ट म्हणजे बऱ्याचदा काय होतं, एखाद्या चालू असलेल्या ट्रीटमेंटमुळे देखील तुम्हाला कमजोरी येते. ते कुठले मेडिसिन आहे सांगूया आपण. तुम्ही जेव्हा मेडिसिन सुरू करता, एखादा आजार आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, काही आणखी न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, अशा केसमध्ये तुम्हाला जर उदाहरण द्यायची झाली तर बीपीच्या गोळ्यांमध्ये अल्फा ब्लॉकर असतात, प्रोस्टॅटिक जे टॅबलेट असतात त्यामध्ये बऱ्याचदा फिनास्टाइडसारखे ड्रग असतात. डायबिटीसमध्ये देखील बऱ्याचदा ट्रीटमेंट सुरू असताना शुगर जर कंट्रोलमध्ये नाही राहिली तर त्या ठिकाणी देखील जी नर्वची संवेदना, जो इम्पल्स ब्रेनकडनं जाणार असतो आपल्या अवयवाकडे, तो जात नसतो. बऱ्याचदा अँटीसायकॉटिक ड्रग आहेत, अँटी डिप्रेशन ड्रग आहेत, बऱ्याचदा डायरिटसारखे ड्रग आहेत. अशा विविध प्रकारच्या डोजेस जे आहेत जे दिले जातात त्यावेळेस जे तज्ज्ञ आहेत
त्यांनी एक काळजी घेणं आवश्यक असतं की या कुठल्याही मेडिसिनचा त्यांच्या लैंगिक आयुष्यावर परिणाम व्हायला नको का. कारण बऱ्याच होतं असं, आपण एक आजार दुरुस्त करायला जातो आणि त्यामुळं तुम्हाला शिथिलता आली, म्हणजे आजार बाजूला राहिला, पार्टनरमध्ये भांडणं चालू होतात, अनबन चालू होते. मग काय करायला पाहिजे, तज्ज्ञांना दाखवून ॲक्सेप्ट करणं की मला यामध्ये या मेडिसिनमुळं त्रास झालेला आहे, त्यामध्ये गरज पडल्यास मेडिसिन बदलणे आणि सेक्सॉलॉजी युरोलॉजिस्टकडनं त्याला ट्रीटमेंट देखील घेणे हे अतिशय आवश्यक असतं. म्हणजे हे बेसिक गोष्टी सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे की प्रत्येक मेडिसिनचे साईड इफेक्ट असतात, पण लिमिटेड असेल तर ओके, पण असं एक्स्ट्रीम स्टेज येत असेल तर मेडिसिन बदलायला लागतात. नक्कीच नक्की त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं मात्र महत्त्वाचं आहे. डॉक्टर, नाशिकहून पूनमजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घ्या. नक्कीच. नमस्कार पूनमजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. शीघ्रपतन आणि कमजोरी यात काय फरक आहे याबद्दल सांगा सर. अच्छा, म्हणजे शीघ्रपतन आणि कमजोरी यातला फरक काय असतो, खूप जणांना याचा अर्थच कळत नाही. बरोबर, नक्कीच सांगूया तुम्हाला. छान प्रश्न आहे एकदम. बघा, हे बेसिक प्रश्न आहेत की तुम्हाला एक ट्रायड असतं, कुठलाही आजार हा एकटा येत नाही. बरोबर. शीघ्रपतन, कमजोरी, मायक्रोपिनिस किंवा लहान सांगूया आपण. बरेच जण या दोन शब्दामध्ये फार गफलत करतात. हे बघा, कमजोरी ज्याला आहे त्याला शीघ्रपतन असायलाच पाहिजे असं नाही, आणि ज्याला शीघ्रपतन आहे तो कमजोर आहे असंही म्हणता येत नाही. फरक काय यामध्ये, हे बघा, यामध्ये लिंगामध्ये कठोरता जरी असेल तरी कठोरता मेंटेन असताना बऱ्याचदा 1 ते 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही विरस्खलन करता. मग याला शीघ्रपतन देखील म्हणता येतं. मग कठोरता तर आहे पण शीघ्रपतन होतं त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट काय आली या ठिकाणी, हे बघा, या ठिकाणी तुम्ही शीघ्रपतन म्हणजे इव्हन क्रिया करण्याच्या आत फोरप्लेमध्येच जेव्हा तुम्ही विरेस्खलन करत असता त्यावेळेस इरेक्शन देखील झालेलं नसतं, ताठरता देखील आलेली नसते, आणि म्हणून हे शीघ्रपतन आणि कमजोरी हे दोन्ही हँड इन हँड चालतात. म्हणजे दोन्ही सिम्पटम हे ओव्हरलॅपिंग असतात. म्हणून एकच महत्त्वाचं सांगेन, या ठिकाणी तुम्हाला ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला खूप छान रिझल्ट आहेत. आणि बऱ्याचदा आता हे नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी निघालेल्या आहेत, हायफेम थेरपी, ज्यामध्ये या ठिकाणी पाहताय तुम्ही आपल्या चित्रफितीमध्ये एक स्पेशल लो इंटेन्सिटी वेव्ज असतात जे आपल्या बल्बोक्यावर नसूस मसलला कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतात, जसं किगल एक्झरसाइज असते. यामुळं तुम्हाला शीघ्रपतन आणि कमजोरी अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोलमध्ये आणता येतं. आपल्या दादरच्या सेंटरला या सर्व सुविधा आता उपलब्ध आहेत. मला वाटतं हा डिफरन्स खूप जणांना लक्षात आला असेल, कारण एकमेकाशी संवाद न केल्यामुळं, डिस्कशन न केल्यामुळं मग हा प्रॉब्लेम वाढत जातो. नक्की. खरं तर संवाद हा नात्यातली सगळ्यात मोठी मजबूती असते. म्हणजे ती अशी कडी आहे की तुमचं रिलेशन शेवटपर्यंत मेंटेन ठेवतं. नक्कीच. डॉक्टर, संगमनेरहून दगडूजी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. नक्कीच. नमस्कार दगडूजी, आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो सर. हां, नमस्ते, बोला. शिवजयंतीच्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद, तुम्हाला देखील. आणि सर, म्हटलं पीशॉट थेरपी दिल्याने हार्मोन्स कमी होतात का, सेक्स वाढतो, काय प्रॉब्लेम होतो, काय फरक पडतो? अच्छा, म्हणजे तुम्हाला हे विचारायचं की बाबा समजा पीशॉट थेरपी जर दिली तर त्यांनी काय तुम्हाला फायदा होतो का, किंवा काय कशासाठी दिलं जातं, बरोबर आहे? ठीक आहे, तुमचं वय सांगा मला. माझं वय 52 आहे. अच्छा, तुम्हाला काही डायबिटीज, बीपी वगैरे आहे की नाही? बरं, तुम्हाला काही कमजोरीचा त्रास जाणवतो? नाही. बरं, ठीक, फक्त माहिती पाहिजे तुम्हाला, इन्फॉर्मेशन, बरोबर आहे? हो, माहिती पाहिजे. चालेल, नक्कीच सांगूया तुम्हाला. म्हणजे आपले चौकस असणारे सर्व व्ह्युअर जे आहेत, म्हणजे खरं म्हणजे खूप जणांना ही पीशॉट थेरपी काय, म्हणजे ह्या अशा टर्म्स आहेत मेडिकल फील्डमध्ये की त्या काय असतात, सेफ आहेत का दिल्या जातात, सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, पीशॉट थेरपी काय असतं बघा, सायकोसोमॅटिक ट्रीटमेंट्स, म्हणजे आता हा फार मोठा मी अवघड शब्द वापरला, ज्यामध्ये एक सायकोलॉजिकल कंडिशन आणि त्यामुळे तुमच्या मसल्स किंवा ग्लँड्सवर असणारं कंट्रोल, यामुळे देखील हिलिंग होत असतं. हा एक भाग झाला जो सायकोथेरपीमध्ये येतो. आता आला पीशॉट थेरपी, म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्यांनी काय सांगितलं, माझं वय 50च्या वर आहे, त्याला डायबिटीस असेल, बीपी असेल, किंवा जरी नसेल तर वय वाढल्याप्रमाणे तुमचं वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, तसं लिंगामधले कार्पोरा जे फंक्शनिंग युनिट आहेत ते कोलॅप्स व्हायला लागतात. मग फक्त मेडिसिन खाऊन ते मोठे होणार आहेत का? नाही. मग सेल्युलर थेरपी म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजे पीशॉट, ते जेव्हा आपण घेतो सेल्समधनं, त्या घेऊन त्याला आपण फ्रीज आणि थ्रॉ टेक्निकनी डेव्हलप करून त्या प्लेटलेटले ग्रॅन्युल त्यातनं निघतात, आणि जेव्हा आपण लिंगात इंजेक्ट करतो त्यावेळेला नवीन सिस्टीम तयार होते, त्यात आकार वाढणे, क्वालिटी वाढणे, इरेक्शन वाढणे, मेडिसिनचा डोस कमी होणे, एवढे मोठे फायदे असतात. तर नक्कीच पीशॉट तुम्ही ही डे केअर सर्जरी आहे, सर्जरी म्हणण्यापेक्षा डे केअर इंजेक्शन्स आहे,
2 ते 3 तासामध्ये तुम्ही परत जाऊ शकता. मला वाटतं हा डाऊट क्लिअर झाला त्यांना, म्हणजे सर्जरी आहे का, इंजेक्शन आहे का, काय, म्हणजे हे सर्वांना कळलं असेल. करेक्ट आहे अगदी, म्हणजे लहान सर्जरी किंवा एका दिवसाचं आपण म्हणू डे केअर शकतो. म्हणतो, डे केअर हो एकदम. हो हो. डॉक्टर, पुण्याहून अमोलजी आपल्याशी जोडले गेलेले चला, आहेत. खूप छान, घ्या. नक्कीच. नमस्कार अमोलजी, आपला प्रश्न विचारू शकता. हा तर मॅडम असा प्रश्न आहे की माझा बोला. विचारा. की माझी मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणीला इंटरेस्ट नाही त्या सेक्स करण्यामध्ये. बरं, तुमची मैत्रीण आहे आणि तुमच्या मैत्रीला तुमच्या त्या कामामध्ये किंवा क्रियेमध्ये काही इंटरेस्ट नाही किंवा काही रस येत नाही, बरोबर आहे? हा, सेक्स करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. बरं, ठीक आहे. त्याच्याविषयी माहिती द्या. बरं, मग समजा असं इंटरेस्ट येण्यासाठी काय करायला पाहिजे, हाच प्रश्न आहे तुमचा, नाही का? हा हा चालेल चालेल, नक्की सांगूया तुम्हाला, याचं उत्तर देऊया. हे बघा. बरं, बोला, आणखी विचारायचं तुम्हाला? 31 वर्ष आहे त्या. बरं बरं, वय 21 वर्ष, सांगूया तुम्हाला, नक्कीच सांगूया. बघा, लैंगिक शिक्षणामध्ये आपल्याला एज्युकेशन देणं का आवश्यक आहे. इव्हन माझ्याकडे तर अशी काही कपल आहेत, लग्न झाल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष त्यांचं एकमेकाचं समागम होत नसतं, आणि एकमेव कारण मैत्रिणीने काहीतरी भीती घातलेली आहे. फर्स्ट डेला तुम्हाला पेन होणार, मग पेन झाल्यानंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी ब्लिडिंग होणार. मग अशा गोष्टींमुळे सायकोलॉजिकली एक स्पास्टिक रिस्पॉन्स, रिफ्लेक्स यायला लागतो. आता याचा संबंध मी समजावून सांगतो. बघा, महत्त्वाची कारणं लक्षात ठेवा. तुम्हाला खरं म्हणजे सेक्स म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, लव म्हणजे काय, अफेक्शन म्हणजे काय, ह्या गोष्टीतला फरक कळला पाहिजे. फक्त एक ॲक्ट करणं किंवा कुठंतरी तुम्ही पाहिलेलं असतं तसंच ॲक्ट सुरुवातीलाच तुम्ही करायच्या मागे जे लागले ना, कुठलीही मुलगी असो, स्त्री असो, त्यामध्ये ती इन्व्हॉल्व होणं एवढं सोपं नसतं. त्यांची भावनिक जवळीक आहे, सेक्शुअलिटी आहे, सेन्शुअलिटी आहे, क्लोजनेस आहे, एक प्रकारची भीती आणि फिअर त्यांच्या मनातनं गेला पाहिजे. आणि तेव्हा काय कारण असेल आणखी, की तुमचं बिहेवियर कसं आहे किंवा तुमचा त्यांचा रिस्पॉन्स त्यांच्याशी कसा आहे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आणि बऱ्याच जणांना हार्मोनल डेफिशियन्सीमुळे देखील असं होऊ शकतं. तर तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी सिरोलॉजी सेंटर्सला भेटल्यानंतर नक्कीच काय प्रॉब्लेम आहे, काही भीती आहे का, ब्लिडिंग होते म्हणून काही भीती आहे का, किंवा हार्मोनल काही प्रॉब्लेम आहे का, हे नक्कीच पाहिलं जाईल. आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला खूप छान रिझल्ट हा मिळत असतो. म्हणजे हार्मोनल थेरपी दिल्यानंतर, म्हणजे खूप जणांना हे माहीत नाही की टेस्टोस्टेरॉन हे फक्त मेल हार्मोन आहे. हे मेल आहे, मेलमध्ये जास्त प्रमाणात असतं, पण हे फिमेल हार्मोन देखील आहे, जे की त्यांच्या लिबिडो, डिझायर आणि अराउझल यासाठी कामाला येतं. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, लातूरहून रेणुकाजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार रेणुकाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, पी शॉर्ट थेरपीने लिंगाचा आकार वाढतो का, त्याबद्दल माहिती सांगा. वा वा, म्हणजे आमचं डिस्कशन आत्ताच चालू होतं. म्हणजे ते दिल्याने फायदा काय होतो, त्यामध्ये परत तुमचं म्हणणं आहे की त्यामुळे आकार वाढवता येतो का, बरोबर आहे? हो सर. चला, खूप छान प्रश्न आहे, सांगूया तुम्हाला. बघा, आपल्या ह्या शोची एक ब्युटी म्हणा किंवा हे काय आहे, तर आपल्या पूर्ण भगिनी यामध्ये इन्व्हॉल्व असतात. बरं, यामध्ये परत मी सांगतो की हा फरक त्याच्यामध्ये यायला सुरू झाला आहे की ही माझी क्रिया आहे का तुमची आहे, ही दोघांची आहे ना. आणि डिस्कशनमध्ये हळूहळू इन्व्हॉल्वमेंट झाल्याने काय होतं, यांचा जे दुरावा आहे हा कमी व्हायला लागतो. तर पी शॉर्ट आणि मायक्रोपेनिस सांगूया आपण. हे बघा, मायक्रोपेनिस ही अतिशय गहन समस्या आहे. बऱ्याच जणांना नॉर्मल काय हे कळत नाही. खरं म्हणजे आपल्या सिरीजमध्ये हा टॉपिक संपला की लिंगाचे कमीत कमी 22 प्रकारचे विविध आकार असतात, जे की नॉर्मल असतात, यावर मी येणार आहे. होतं या ठिकाणी असं की मायक्रोपेनिस किंवा 2.5 इंचापेक्षा जास्त कठोर असलेले पेनिस जर लहान असेल तर आपल्याला नुसतं मेडिसिन घेऊन त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नसते. मग काय करायला लागेल, जसं एखाद्या झाडावर आपण कलम केल्यानंतर, समजा गुलाबाचं झाड आहे, त्याला जर आपण कलम केलं तर नवीन फुल येतं की नाही, त्याच पद्धतीने आपल्याच त्या लिंगामध्ये अशा काही पेशी आपल्या शरीरात असतात. आपल्या शरीरात जखम भरणारी किंवा नवीन टिश्यू ग्रोथ होणारी कुठली असते, प्लेटलेट हा मेन घटक असतो. पण हे प्लेटलेट तर बॉडीत फिरत असतात, पण त्याला स्पेशल टेक्निकनी प्लस प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी म्हणजे एका सेंट्रिफ्यूज करून त्या ठिकाणी ते एका टेक्निकमधून, म्हणजे फ्रीज थ्रॉ टेक्निकने हे ग्रॅन्युल्स बाहेर आल्यानंतर हे PRP जर त्या ठिकाणी तुम्ही इंजेक्ट केलं लिंगामध्ये, तर त्या ठिकाणी नवीन टिश्यूची ग्रोथ होते, न्यूरोजेनेसिस, न्यूरोवास्क्युलोजेनेसिस आणि नवीन फायब्रोजन तयार होत असतात. म्हणून अशा पद्धतीने त्यामध्ये त्याची जाडी आहे, सेल्सची जाडी आहे, कार्पोरल हेल्थ आहे, लेंथ आहे. अशा पद्धतीने पण बऱ्याचदा गरज पडल्यास ॲडिशनल आपण व्हॅक्यूम थेरपी आहे, या ठिकाणी आपण जे पाहतो ते शॉकवेव्ह थेरपी आहे किंवा बरेचदा हायफेम थेरपी आहे. हे दिल्यानंतर पी शॉट सोबत कॉम्बिनेशनमध्ये नक्कीच त्या ठिकाणी लिंगाचा आकार हा वाढू शकतो.
मला वाटतं नक्कीच. हे बेसिक खूप जणांना माहित हो, नसतं हो. की आपण नुसतं इंजेक्शन दिलं की लागली पेशंट दुसऱ्या दिवशी येतो, हो, हो. सर मला रिझल्ट नाही आला. नाही झाला. याला कमीत कमी 2-3 वेळ महिने देणं वेळ द्यावा गरजेचं लागतो. आहे. हो. म्हणजे नॅचरली बाळ जर व्हायचं असेल तर नक्कीच. 9 महिने थांबायला लागतं ना, नक्कीच, तर या नक्कीच. पी शॉर्टमध्ये 2 ते 3 महिने वेट करणं नक्कीच. आणि सोबत काही ॲडिशनल थेरपी द्यायला लागतात. नक्कीच नक्कीच. हो. डॉक्टर, यालाच धरून माझा एक वेगळा प्रश्न आपल्याला आहे की बऱ्याच जणांना 50 नंतर ओके. सिस्टायसिस किंवा आपण म्हणू शकतो की मूत्राशयातील जर नक्कीच, इन्फेक्शनचा नक्कीच. त्रास असेल हो. आणि त्यामुळे कमजोरी आली असेल तर काय उपाय करणं गरजेचं आहे? म्हणजे तुम्ही इतका इम्पॉर्टंट प्रश्न, म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये हो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जावं लागतं हो. आणि त्याचे कसे परिणाम होतात याच्यावर सांगूया आपण. नक्कीच. मित्रांनो, सिस्टायटिस, आणखी एक इंटरेस्टिंग शब्द सांगतो, हनीमून सिस्टायटिस. म्हणजे नवीन जोडपं जेव्हा जातं हनीमूनला त्यावेळेला होतं काय, कुठतरी बाहेर दूर गेलेलं असतं आणि त्यांचा कॉन्टॅक्ट आल्यानंतर त्या ठिकाणी अतिशय सिव्हिअर प्रकारचं ओटीपोटामध्ये दुखणं, त्या ठिकाणी युरिन पास करताना भरपूर पेन होणं, अर्जन्सी होणं किंवा त्या ठिकाणी लिकेज होणं किंवा बऱ्याचदा ब्लिडिंग देखील होत असतं. याला सिस्टायटिस असं म्हणतात. बऱ्याचदा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन का होतं की पार्टनरला असलेलं इन्फेक्शन, किडनीमध्ये असलेलं इन्फेक्शन, युरेथ्रामध्ये असलेलं इन्फेक्शन, असे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन असतात आणि इन्फेक्शन झाल्यानंतर आतमध्ये ब्लॅडरला सूज येते, त्याला सिस्टायटिस म्हणतो. आणि सायंटिफिकली न्यूरोलॉजिकली ब्रेनकडनं जो सप्लाय हा त्या ब्लॅडरला जातो तोच सप्लाय तुमच्या लिंगाला गेलेला असतो किंवा योनी भागाकडे गेलेला असतो. म्हणून हे इन्फेक्शन झाल्यामुळं त्या ठिकाणी पेन होत असतो. अतिशय चांगल्या प्रकारचे अँटीबायोटिक्स ट्रीटमेंट आणि सेक्सॉलॉजीचं ओपिनियन जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला यातनं बाहेर येता येईल. नक्कीच. मला वाटतं याचे ट्रीटमेंट यांना लक्षात आलेली आहे हो. आणि रुटीन घरगुती ट्रीटमेंट देखील असतात. ओके. ते आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात त्यांनी मेन्शन लिहिलेलं केलेलं आहे. आहे. नक्कीच नक्कीच. हा. डॉक्टर, आता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या महत्त्वाच्या ओके. भागात आणि ते म्हणजे भाग्यवान विजेता. चला सांगूया आपण. हो. संदीप धमाल आपल्या दौंडचे मागच्या वेळेशी विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील पुस्तकं घेऊन गेले. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील सहभागी व्हायचा असेल तर आता लकी ड्रॉ आहे, मॅडम काढतील, धन्यवाद. पाहूया आपण आता लकी ड्रॉमध्ये कोणाचा नंबर लागतो. आणि आपले हे नवीन प्रोटीन देखील सर्वांना नक्कीच. आपण देत आहोत. नक्कीच. आणि बऱ्याचदा एखादा मित्र सोबत येतो, तो जरी आला तरी त्याला आपण पुस्तकाने गिफ्ट वा, देतो. वा, वा. छान. चला आता आपण पाहूया कुठे गेलो. आपण गेलो बारामतीला. सुजित वायसे. सुजित वायसे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? ऑर्कायटिस. म्हणजे ऑर्कायटिस असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे? थोडक्यात ऑर्कायटिस म्हणजे काही जणांना अंडाशयाला मार लागल्यामुळे किंवा इन्फेक्शनमुळे बऱ्याचदा सूज येते, स्वेलिंग येते, पेन होतो, म्हणून कमजोरी येते. तर अशा वेळेला हे खूप छान उत्तर दिलेलं आहे. अँटीबायोटिक्स आहे, स्क्रोटल सपोर्ट आहे आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्या ठिकाणी एक मेडिसिनचा कोर्स जर घेतला, पेनकिलर घेतलं, नक्कीच त्यातनं तुम्हाला दूर होता येतं. नाही राहिलं तर आपण बऱ्याचदा सोनोग्राफी किंवा कलर टॉपलर करून आपण पुढचं डिसिजन घेत असतो. आणि तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारला गेला तर कोणता प्रश्न आहे? सिस्टायटिस असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे मित्रांनो? हा शो जर मिस झाला असेल तर साम टी व्ही एवढं जरी तुम्ही टाईप केलं सुखी जीवनाचा मंत्र पूर्ण शो पाहता येईल. येत्या गुरुवारपर्यंत उत्तर द्या, डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा किंवा आमच्या टीमला फोनवर सांगू शकता. आणि आपला हा आठवडा ज्या पद्धतीने सेलिब्रेट झाला आपल्या दादर येथील नवीन सेंटरला ज्या हायफम थेरपी आहेत, त्याचबरोबर शॉकवेव्ह थेरपी आहेत, या सर्व थेरपी अतिशय चांगल्या पद्धतीने लॉन्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इरेक्टाईल डिस्फंक्शन असो, कुठल्या प्रकारची कमजोरी असो, स्त्री असो, पुरुष असो किंवा वयात येणारी मुलं असो किंवा वयोवृद्ध असो, या सर्वांना ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि गेल्या आठवड्यामध्ये आपली महाशिवरात्री देखील त्या ठिकाणी सादर करण्यात आली. आमची रोजवड हाईट सोसायटी जी आहे खारघरमध्ये ते सेलिब्रेट करण्यात आलं. आणि बरेचसे आमचे मित्रमंडळी आहेत, आठवड्याबरोबर येणारे डॉक्टर्स आहेत. आणि लवकरच आम्ही त्या ठिकाणी दादर येथे एक ट्रेनिंग सेंटर, म्हणजे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना या हायफम टेक्नॉलॉजी, वेव्ह थेरपी टेक्नॉलॉजी या सर्वांचा ट्रेनिंग कोर्स सुरू करणार आहोत. आणि नक्कीच याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि आपल्या सर्व दर्शकांचं परत एकदा मनापासून अभिनंदन, कौतुक, कारण जेवढ्या एकाग्रतेने एवढ्या उशिरा देखील शो तुम्ही पाहता आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग करून घेता. बाकी मॅडम तुम्ही सांगू शकता. नक्कीच. खरं तर आज आपण अनेक विषयांवर चर्चा केली. मायक्रोपेनिस, पी शॉर्ट, सगळ्याची छान माहिती सगळ्यांना मिळाली. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर, आपण वेळात वेळ काढून उपस्थित झालात, प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.